चित्राताईंनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडला आहे। TCS मधली जी घटना आहे ही अतिशय आय ओपनिंग घटना आहे, ज्यामध्ये काही एका धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन प्रेशर टाकून एका महिलेला लैंगिक शोषण केलं, तिचं धर्म परिवर्तन करण्याकरता तिच्यावर दबाव टाकला आणि त्यातला दुर्दैवाचा पाठ एवढाच होता की त्या महिलेने ज्या आपल्या मॅनेजरकडे तक्रार केली, त्या मॅनेजरची ही जबाबदारी होती की त्यांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, त्यांनी कारवाई केली नाही। आणि म्हणूनच या केसमध्ये 9 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत आणि त्या मॅनेजरलाही त्याच्यात आरोपी केलं आहे। या निमित्ताने एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की TCS कंपनी जी आहे, या कंपनीने या चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य केलेलं आहे। या संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचं कुठेही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे। त्यांनी स्वतः त्या संदर्भात सगळ्या प्रकारे जे काही सहकार्य उपलब्ध करून दिलं पाहिजे ते केलं आहे आणि त्यांनी हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे की राज्य सरकार सुचवतील त्या सगळ्या उपाययोजना इतर ठिकाणी देखील आम्ही करायला तयार आहोत। पण त्यासोबत जे चित्रात यांनी सांगितलं, बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये एक मोडस ऑपरंडी म्हणून अशा पद्धतीनं कार्य चालल्याचं आपल्या लक्षात येतं आहे आणि या संदर्भात काही कायदे निश्चित आहेत, पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रात यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत। मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे। विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या। जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ। या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या। निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल। मनीषाताई।